झाडे लावा, झाडे लावा, बेटी बचाओ, बेटी बचाओ, बेटा पढ़ाओ, शादी कराओ। बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ, बेटी बचाओ, बेटी बचाओ, बेटी बचाओ, बेटा पढ़ाओ, स्वच्छ भारत, सुंदर भारत, बेटा पढ़ाओ, उसकी शादी कराओ। फाउंडेशननी जो उपक्रम राबवला आहे वर्षानुवर्ष तो चालत आहे डॉक्टर पाणगावणी यांच्या आधिपत्याखाली आणि आम्ही आता तिसरी वेळ आहे बीचवर यायची। तर हा ग्रुप आम्ही सगळ्यांना ते घेऊन येतात, पण त्यांचा जो नियम आहे की गावी असताना रविवारी स्वच्छता अभियान राबवायचं, मग इथे आल्यानंतर का सोडायचं? म्हणजे नियम त्यांनी फिरायला आलो तरी ते नियम सोडत नाही। म्हणजे आम्ही सगळेजण निमित्त आहोत, पण त्यांनी उभं केलेलं हे आहे। आणि दुसरी एक गोष्ट, आपण नारा जो म्हणतो स्वच्छ भारत सुंदर भारत, हा फक्त नाराच न राहता प्रत्येकाच्या मनामनात जर तो रुजला तर आपलं घर जसं आपल्याला स्वच्छ ठेवावं असं वाटतं, तसं आपल्याला आपला परिसर पण स्वच्छ हवा असा वाटला आणि त्याच्यावरती जर आपली योगदान आपल्याला स्वतःला द्यायची इच्छा झाली, तर इच्छा व्हायला आवश्यक आहे, गरजेचं आहे। आणि ते झालं तरच खरा जो नारा आहे स्वच्छ भारत सुंदर भारत हे प्रत्यक्षात उतरल्याशिवाय राहणार नाही। हा, मग आजच्या काळाने समुद्र हा स्वच्छ ठेवणं किती गरजेचं बनलेलं आहे? आज आपण बघू पर्यावरणाची खूप हानी होत चाललेली आणि त्याला आपण कारणीभूत आपण स्वतः आहोत। कारण आपण जेव्हा घरी राहतो तेव्हा आपला कचरा आपण आपल्या घरासमोरचा कचरा आपण गल्लीत फेकतो। त्याचप्रमाणे आपण जेव्हा पर्यटन स्थळी जातो तेव्हा आपण मौज मजा करतो। आपण जे प्लॅस्टिक म्हणा किंवा जे प्लॅस्टिकच्या बॉटल असतात आपल्या कोल्ड्रिंकच्या, आपण तो पितो आणि तिथे आपण समुद्रकिनारी आपण टाकतो। पण त्यामुळे काय होतं की जेव्हा हे भरती आणि ओहोटी होती त्यावेळेस हे पूर्ण कचरा समुद्रात जातो आणि जे जलप्राणी आहे तर त्यांना हे हानिकारक आहे। आणि आपल्याला जर सृष्टी जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला हे प्रत्येक जीव आणि प्राण्याचं आपल्या याच्यामध्ये पर्यावरणामध्ये प्रत्येकाचं महत्त्व आहे। आणि त्यासाठी आपण प्रत्येकाने ज्याप्रमाणे आपण आता सध्या घरोघरी आपण म्हणतो का स्वच्छता अभियान राबवत आहोत, गावोगावी आपण आपलं घर स्वच्छ ठेवलं पाहिजे, गल्ली ठेवली पाहिजे, गाव आणि राज्य आणि नंतर आपलं देश। त्याचप्रमाणे आपण पर्यटनस्थळी जेव्हा जातो आपण मौज मजा जरी केली तर आपण एक आपल्या समाजाचं काहीतरी देणे आहोत ह्या भावनेने आपण जर तिथला तो परिसर स्वच्छ ठेवला आणि जर आपण जे झालेली आपण एक अर्धा तास 1 तास आपण स्वच्छता अभियान जर केलं तर मला वाटतं एक आपल्याला एक आत्मिक समाधान मिळेल आणि आपण एक कर्तृत्व पार पडल्याची भावना निर्माण होईल। सहयोग फाउंडेशनद्वारे म्हणजे ही माझी कौटुंबिक सहल आहे। माझ्या नातेवाईकांना घेऊन मी दर 2-2.5 वर्षांनी आम्ही बाहेर पडत असतो आणि पर्यटन आम्ही 2 दिवस इथे मुक्काम करून नंतर शेवटी प्रत्येक रविवारी ज्याप्रमाणे आम्ही अविरत स्वच्छता अभियान राहता शहर आणि परिसरात आम्ही राबवत आहोत त्याप्रमाणे शेवटच्या दिवशी आम्ही जे तिथं जो काय किनारा असेल किंवा जे काय स्थळ असेल तर ते आम्ही सर्व मिळून स्वच्छता करतो आणि एक स्वतःला एक आपण जी आनंद घेतला असतो तो आम्ही दुगिरीत करतो। तर मला सर्वांना विनंती आहे सांगायची प्रत्येक नागरिकांना की ज्याप्रमाणे आपण घर स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणे आपण जिथं आपण पर्यटनस्थळी जाऊ तिथं आपण तिथं स्वच्छता राखली तर निश्चित आपल्या भारताचं पर्यटन हे वाढेल। त्यासाठी हे जे सहभागी झालेले आहेत त्यांनी जे केले त्यासाठी सर्वांचे मी आभार मानतो। ओम साईराम। आज सहयोग फाउंडेशन तर्फे काशीद बीच त्या ठिकाणी एक आनंदी सफर नातेवाईकांची फॅमिली ट्रिप काढलेली आहे आणि आनंद घेत असतानाच त्या ठिकाणी सहयोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पाणगावणी यांनी अतिशय सुंदर असा उपक्रम या बीचवर राबवलेला आहे। सर्वांनी
किनारपट्टी स्वच्छ केलेली आहे आणि हा सर्व कचरा जमा करून त्याची विल्हेवाट लावलेली आहे. मला एकच सांगायचं आहे, ही जबाबदारी एकट्या माणसाची नाही, त्या सर्वांनी हातभार लावला पाहिजे. जिथे रस्त्याने बघा तुम्ही प्रवास करत असताना कुठेही तुम्हाला कचरा दिसला तर स्वतःहून या ठिकाणी तो कचरा टाकला पाहिजे. प्रवास करत असताना कुठं रस्त्यावर काटा पडलेला असतो, मोठा दगड पडलेला असतो, तुमच्या लक्षात आलं, गाडी थांबवून आपण दगड उचलला पाहिजे. या ठिकाणी ही तुम्ही जे काम करता, बहुत कुणी मला बघतोय म्हणून काम करतोय असं काम करू नका. बघणारा परमेश्वर आहे. तुम्ही लक्षात ठेवा, ठिकाणी किती काम केलं याला बघणारा परमेश्वर आहे, त्याचं फळ आपल्याला जीवनात मिळतं. बऱ्याच ठिकाणी पाण्याचा नळ चालू असतो. मी वारंवार सांगतो, पाणी हे जीवन आहे. जिथं तुम्हाला पाण्याचं नळ चालू असेल तुम्ही स्वतःहून तो बंद केला पाहिजे. हे विद्यार्थ्यांना मी शाळेत पण सांगत असतो, जर तुम्हाला नळ चालू दिसला बंद करा, तुम्हाला पुण्य मिळेल. काही मुलं काय करतात, नळ बंद असेल तर चालू करून देतात आणि बाहेर येतात. म्हणजे सांगायचा उद्देश काय, जर सर्वांनी प्रामाणिकपणे काम केलं तर लक्षात ठेवा, देशाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. आपण जी परिस्थिती बघतोय की निसर्गाची एवढी हानी होतीये, आता बघितलं आपण किती अस्वच्छ होते समुद्राचे बीचेस. तर मग सरकार सुद्धा म्हणजे इथं आपण विषय काय होतोय की नागरिकांपेक्षा सरकारने इथं कचरा कुंडी ठेवली पाहिजे वगैरे. मग त्या संदर्भात काय वाटतं तुम्हाला? बेसिकली काय आलंय की आपल्याला सरकारने काय करायला पाहिजे हे फार चांगलं समजतं, पण आपण काय करायला पाहिजे याची थोडी जाणीव नाहीये. बरोबर. जोपर्यंत ती जाणीव आपल्या स्वतः तयार होत नाही, आपल्याला ते वाटत नाही की आपण जबाबदार आहे कचरा करण्यामध्ये, तर तशी आपली कचरा उचलण्यामध्ये सुद्धा आपली जबाबदारी आहे. आणि त्यामुळं जर आपण हे केलं, प्रत्येकाने जर ते कोणाची तरी जबाबदारी असं न समजता हे माझं कर्तव्य आहे म्हणून जर प्रत्येकाने सहभाग घेतला तर मला नाही वाटत की ही परिस्थिती निर्माण होईल. आजची पर्यटन स्थळावरची जी परिस्थिती आहे ती पाहिलं तर आपण फक्त घाण करायला येतो का एन्जॉय करायला येतो हे समजत नाही. आल्यानंतर आपणच नाव ठेवतो, इथं एवढी घाण आहे, इथं असं आहे, इथं तसं आहे, हे असं पाहिजे तसं पाहिजे. कसं पाहिजे हे आपल्याला माहिती आहे, पण आपण ते करायचा कधी प्रयत्न करतो का? त्या पद्धतीने आपण वागायचा प्रयत्न करतो का? पहिल्यांदा आपण आपल्या स्वतःला विचारलं पाहिजे की आपण ह्या परिस्थितीला जबाबदार आहोत का नाहीये. आणि आपण जर जबाबदार आहोत तर ते दुसऱ्यांनी कोणीतरी केलं पाहिजे ही अपेक्षा घेऊनच चुकीचं आहे. तेव्हा ते आपणच केलं पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. आणि प्रत्येक नागरिकांनी त्या पद्धतीने जर विचार केला, त्या पद्धतीने जर ऍक्ट केलं तर मला वाटतं कोणतेही म्हणजे भारतामध्ये आपण फॉरेनला गेल्यानंतर जसं म्हणतो की इथं इतकी स्वच्छता आहे, इथं इतकी डिसिप्लिन आहे, तर ते त्यांचे ते गुण आपण का घेत नाही आपल्यामध्ये? बरोबर. ते गुण जर आपण अडॉप्ट केले तर ऑटोमॅटिकली आपले पण कंट्री जी आहे, भारत जे आहे, भारत सुद्धा इथं युरोपियन कंट्री सारखं किंवा अमेरिकेसारखं स्वच्छ आणि डिसिप्लिन वाला देश होऊ शकतो. बरोबर. आणि त्यासाठी आपण आपल्या प्रत्येक नागरिकाचे हे कर्तव्य आहे की आपण स्वतः काय करायचं त्याच्याबद्दलच बोललं पाहिजे. दुसऱ्यांनी काय करावं किंवा सरकारने काय करावं यावरती बोलण्यापेक्षा मी काय केलं पाहिजे याला महत्व दिलं, हे सर्व गोष्टी आपोआपच कोकण फिरायला आलेलो, नेहमीच मामासोबत येतो, मामाच अरेंज करतात सगळं. आणि असं नाही की मला असं वाटतं प्रत्येकजण प्रत्येकाच्या वतीने बोलत होतं, आपण अपेक्षा करतो की ह्यांनी हे करावं त्यांनी ते करावं म्हणून आपण करू, किंवा मला स्वतःला असं वाटतं मामासोबत आहे म्हणून करू नये. असं मी 80च्या दशकातली आहे, तर मी जो निसर्गाचा आनंद घेतला, मी स्वतःपासून विचार करेल की माझ्या पुढच्या पिढीने तो आनंद घ्यावा, म्हणून मी ठरवेल की मी हे स्वच्छ ठेवलं तर माझे पुढचे घेऊ शकतील त्याचा आनंद. बाकीच्यांनी असा विचार केला तर कुणाकडून स्वच्छतेची अपेक्षा ठेवायची आपल्याला गरज पडणार नाही. बस.